सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच लाईव्ह जर्नी ब्लॉग नंबर 1 मध्ये। तर मी आजपासून डेली ब्लॉग चालू करते आणि माझी सुरुवात अशी आहे, तर शेवट कसा होईल हे बघण्यासाठी तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मराठी मुलगा आहे सपोर्ट राहू द्या आणि कंटिन्यू करा। तर मी आता चाललेलो आहे, मित्राच्या दिदीचं लग्न आहे, तर मी तिकडे चाललेलो आहे। तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग, तर जेवढं शूट घेता येईल तेवढं आपण घेणार आहे, तर कंटिन्यू करा। इथं आलेलो आहे आणि आल्याच मला इथं कामाला लावलं आहे, आता वाढायचं। हॅलो पब्लिक, मागचं काय शूट घेता आलं नाही, लग्नाला गेलो तो, लग्नावरून आलो आत्ता आणि जस्ट खाली चाललो आहे रानामध्ये। हे बघा, हे बघा कसं मस्त लोकेशन आहे, कसं असं एवढं भारी फील होतं ना याच्यामध्ये, शेतीमध्ये एवढं भारी फील होतं, काय सांगू तुम्हाला। जेव्हा तुम्ही शेतात येताना तेव्हा तुम्हाला खरी जी रानामधली जी फिलिंग आहे ना ती समजून। अजून तुम्हाला पुढं दाखवतो, खाली कंटिन्यू करा। अरे 50चं पेट्रोल टाकून फेऱ्या मारत्या गावावर, 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नावावर। टिकायचं दुनियात तर किंमत लागते, कारण नावाचा ब्रँड करायला हिंमत लागते। स्वतःच्या दमा म्हणून दुनिया मानते, माझ्यावर नाव बोट ठेवतात ज्यांचे खायचे वांदे। माझ्या माग विरोध समोर वावाचे नारे, राऊंड करून पब्लिक मारती आवते होती फेरे। तोंड बघत बसता अपोजिट सारे, कारण फेऱ्या मारत्या गावावर, 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नावावर। टिकायचं दुनियात तर किंमत लागते, कारण नावाचा ब्रँड करायला हिंमत लागते। स्वतःच्या दमा म्हणून दुनिया मानते, माझ्यावर नाव बोट ठेवतात ज्यांचे खायचे वांदे। माझ्या माग विरोध समोर वावाचे नारे, राऊंड करून पब्लिक मारती आवते होती फेरे। तर कसं वाटलं तुम्हाला मी जे तुम्हाला आता हिरवगार जे शेत हे वावर आहे ते दाखवलं, ते कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मराठी मुलाला सपोर्ट राहू द्या। थँक्यू सो मच।